इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। नीट पेपरफुटी, एसआयआर यांच्यासह 5 मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन तर सुप्रिया सुळेंनी प्रत्यक्ष हजेरी लावली। डीएमके आणि आप इंडिया आघाडीमधून बाहेर पडले। दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे। एसआयआरच्या निष्पक्षतेवरून सरन्यायाधीशांना पत्र लिहिणार। इंडिया आघाडीच्या बैठकीत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली। केंद्र सरकारनं देशातल्या परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक बोलवावी। हैदराबादमध्ये 1 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक होणार। दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार। पुढची बैठक ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये होणार। अधिवेशनाच्या वेळेला विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात इंडिया आघाडीची बैठक होईल। शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए, क्योंकि उनके कार्यकाल में नीट और सीबीएसई परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है। काँग्रेसचं भूमिका दिसते आहे की या प्रादेशिक पक्षांना कुठेतरी सोबत घेऊन पराभव त्यांचा व्हावा किंवा ते ज्या पद्धतीने एकत्र घेऊन त्यांना संपवावं आणि मग एकच विरोधी पक्ष काँग्रेस अशा प्रकारचं काही डावपेच आहे का त्यांचा, अशा प्रकारची या ठिकाणी संशय येतोय। आम आदमी पार्टी नव्हती, डीएमके नव्हती, टीव्हीके नव्हती आणि काही लोक तर ह्या लोकांनी बहिष्कार घातला होता आणि काही लोक तर फेसबुकवर आले, फेसबुक लाईव्ह केला, दुसऱ्यांचा फेस न बघता निघून गेले। हे उद्धव ठाकरेबद्दल बोलताय सर तुम्ही? नाही, मला माहित नाही। दिल्लीमधल्या बैठकीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, खासदार अभिषेक बॅनर्जी, आरजेडी नेते तेजस्वी यादव उपस्थित होते। तर उद्धव ठाकरेंनी व्हीसीद्वारे हजेरी लावली होती। तर तमिळनाडूमधल्या निवडणुकीनंतर काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानं डीएमके बाहेर पडलीय। दुसरीकडे आपच्या संजय सिंह यांनी याआधीच आप पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडल्याचं जाहीर केलंय। विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिल्या। ममता बॅनर्जी बैठकीसाठी दिल्लीमध्ये असून त्यांच्या 2 खासदारांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी खासदारकीसोबत पक्षाचाही राजीनामा दिलाय। उद्धव जी ने 2-3 बातें कही। पहली बात थी कि अगर हमको लोकसभा चुनाव लड़ना है और देश में सत्ता परिवर्तन करना है, बीजेपी से लड़ना है, तो इस चुनाव में हमको प्रधानमंत्री पद का चेहरा लोगों के सामने लेकर जाना पड़ेगा। इस बार